सुंदर मनामध्ये भरली. कळलं ना तुला? तुम्ही दोघं माझ्या बरोबर आहे ना, काय प्रॉब्लेम नाही. आणि अभ्या त्यांच्यावर चिडू नको हा. चिडावं लागणारलं ते, त्याशिवाय खरं नाही वाटणार. म्हणजे तू चिडण्याची ऍक्टिंग कर, मनात काही राग ठेवू नको. नाही ग, मला काय माहिती नाही का आई का करू राहिली हे सगळं. चल ठेवू का फोन? आणि आम्हाला हे माहित नाही आणि आम्ही तुझ्या बरोबर नाही, कळलं का? नाही 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 द्यायचं ना सपोर्ट नाही ना करायचा, मग संपला ना विषय. बाकी कायला बोल राहिला तू? आणि बाई त्याला तिला सांग अक्कल शिकू नको, मला बी अक्कल दिली देवानं. हॉस्पिटलमध्ये बोलायला यायचं नाही, भेटायला बी यायचं नाही मला, कळलं ना? जे माझ्या स्वप्नांना साथ देत नाही ना, ते काही कामाचे नाही माझ्या. अभ्या अरे गेला तुम्ही दोघं बी उडत, काय फरक नाही पडत मला, मी माझा खंबीर आहे. काय चालू? ए अभ्या, 1000 वेळा सांगू राहिलो काय नाही होणार, काय नाही होणार, तर तुमचं. हॅलो आई. आशू, हा आई. लते हा हा मामी. खरंच आहे काय तुम्ही? हा का? असं का विचारते? नाही, मी ओळखते ना माझ्या लेकराला. मला वाटलं का काय वाटलं मामी? काही नाही. हा तेच सांगत होतो याला की शर्यतीचा नाच सोड म्हणून. शांत बस जरा. पहा ना मामी, ऐकतच नाही येतो. तडा तडा मलाच बोलला. थांब थांब, बोल बोल त्याच्याशी. मला नाही बोलायचं, तू बोलून झाला असेल, ठेव फोन. आणि हॉस्पिटलमध्ये भेटायला यायचं नाही म्हणून सांगता दोघांना. चिडलाय जरा, ठेवते मी फोन. काय झोपू का आता? हा झोपा झोपा. हा तू जेवढा आराम करशील ना तेवढं चांगलं आहे तुझ्यासाठी. नाही ते ठीक आहे. तुम्ही पाहायला थांबणार आहे का? नाही काय काळजी करू नका, आता जात नाही कुठं रात्रीचा. हा गुमान झोपतो इथंच, आरामच करतो. झालं ना लेकरा, आता आता 1-2 दिवसच आहे बरं का. मग गणाचं लेकरू आहे ग माझं. उद्या मेथीचे पराठे आणणार आहे मी तुझ्यासाठी. झोपू? हा ग माझं लेकरू ग, ते गोडूला ग, गोडूला रागू नये बेटा. हे घे हे घे, रागू नये, कर आराम कर. आम्हाला माहिती आहे दौलत साहेब निर्दोष आहेत, पण गाववाल्यांची तो तोंड नाही धरू शकत ना आम्ही पण. बाकी आम्ही आपल्या शब्दाबाहेर नाही सर. सर आबासाहेब असू द्या, अहो पण असू द्या. शर्यत झाली का लतिका बँकेबाहेर गेली पाहिजे. इतकी आगाऊ पोर आमच्या बँकेत आम्हाला नाही चालणार. म्हणून मी तुम्हाला आधीच सांगेल होतं आबा की डबीना आपलंच मीठ खाऊन आपल्यावर भोगती. तिला ना नुसती बँकेतून नका काढू, अशी आदल काढवा ना, ही कुत्र्याने हाल नाही खाल्ले पाहिजेत असा फुल गागाट कार्यक्रम करून टाका तुम्ही तिचा. सगळेच मूळ हा डब्बा डोले. तिच्यामुळे आबेने शर्यतीत भाग गेले. उकसवती सगळ्यांना, पट्टी पडवी ती, शानपणाचे मूल्य शिक्षण क्लासेस. ही माझी खरी दुश्मनी. अभ्याची साथ देण्यासाठी मी सारखी खोटं बोलायला लागले. आवडत नाहीये मला हे, पण काय करणार. मामी आप्पा माफ करा मला. बापू सॉरी, पण झालं आता, हे शेवटचं. शर्यत झाली की पण केलंय. काय बी झालं तरी कुणाशी बी कधी बी खोटं बोलणार नाही.
हा मोहन सर. हो हो केले ना मी तुम्ही पाठवलेले एक्सरसाइज. हा सर मी रोज करते. हा अभ्या बरा आहे तो. शर्यतीत उतरायचं म्हणतोय. अर्थात सर मी साथ देणार ना त्याची. मॅडम कशा आहेत आणि तुमची मुलगी? काय सर तुम्ही कायला थँक्यू म्हणता? मी तुम्हाला थँक्यू म्हणलं पाहिजे. बर शर्यतीसाठी का? हां सर सांगा. हां हां ओके. हां अय माहेरची माती माहेरची माणसं. तुझ्या बापाची कर माती. हा होत ना भसा भसा अजून 3 तास. अरे थँक्यू माणसा. तू माती वतू राहिला का खाऊ राहिला? अरे प्रॅक्टिस करायची. हा चल 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 ठेव. चल 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 3 तास बोलतो. ओ विक्की शेठ. अरे हो तुझा मित्र नाही शर्यतीत तर मैदानाकडे पाहणार बी नाही का? जरा बघा माती बिती टाकू राहिले लोक तिकडे. काम आहेत मला. अरे हो काम असतील नाही का तुला? हो म्हणजे टॉमी पर्सनल कुत्र आहे ना का तू आब्या डार्लिंगचं. धुणं भांडी करायची असतील कापड धुवायची असतील त्याची. अक्काचं नोकर आहे ना तू त्याच्या. ए आवाज खाली. लते स्वयंपाक ते झाला वहिनी. चा ठेवलाय. मग आता काय भाऊजींची गाडी चालवती का काय तू? चालवन ना. भया अहो वहिनी गुरमी आहे ना तुझ्या मित्राला दाखवायची. आम्हाला नाही कळलं का? आणि आई आब्या डार्लिंगला म्हणा दौलत शेठ तुझ्यासाठी एक व्हीलचेअर स्पॉन्सर करतील म्हणा. व्हीलचेअर काय त्याच्यावर बस आणि ये शर्यत पाहायला. अकॅडमी गडमी अकॅडमी गडमी अकॅडमी गडमी अकॅडमी. तो व्हीलचेअर वर येईल की स्वतःच्या पायाने पळत येईल ते कळस तुला शर्यतीच्या दिवशी. सरळच धरा बरं. बरं तुम्हाला खरं वाटतंय का? थोरलं ना कळून नाही राहिलं. त्याला भावाची काळजी असनच ना. नाही काळजी असं नाही मान्य आहे पण प्रश्न एवढाच आहे की काळजी आपल्या बाजूने आहे की त्यांच्या बाजूने नाही का? आता आब्याचा फोन चालू होता तेव्हा आशू आणि लती दोघं बी नकोच म्हणून राहिले होते ना. आणि आपण तर काही बोललो पण नव्हतो. म्हणजे पटलं असेल आब्याला. म्हटलं असं तर चांगलंच आहे ना. पण काय तरी बी खात्री करून घ्यायला काय हरकत नाही. ती तू करून घेईनच मी. बरं चला बाबा देऊन येतो. हा बापू म्हणले होते आज हाफडे चिरंजीवांजवळ थांबतो. म्हणलं थांबा मी येतो डबा घेऊन. येतो. विक्याचा पण नाश्ता दिलेला आहे त्याला म्हणू खाऊन घे आणि मगच जाय. आणि हेमेला पाठवून द्या. पाठवतो पण ते बरोबर बोलूनच घ्या ना आज. पण तुम्ही या तुमच्या समोरच बोलते ना. सोक्ष मोक्ष लावून टाकू ना आजच. बरं ठीक आहे येतो मी. येऊ का? सरळ धरा. हा 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 काळजी करू नका हो. आमचा एक फोन केला ना की तुमचं काम झालं म्हणून समजा.
नंतर करतो कॉल. बाय. कुठे आग लागली? आभ्या उतरतोय बहुतेक शर्यतीत. लक्ष दे. हो आहे मी. नमस्कार डॉक्टर साहेब. बरं आहे ना सगळं? हो आबासाहेब, ठीक आहे सगळं. आमचा गडी कसा आहे? कोण? अभिमन्यू? अभिमन्यू आमच्या घरातलाच माणूस आहे, म्हणून म्हटलं चौकशी करावी काय कमी जास्त आहे ते. नाही आबासाहेब, ठीक आहेत ते. ते बघा डॉक्टर साहेब, व्यवस्थित ट्रीटमेंट करा, पैशाला मागे पुढे बघू नका. नाही आबासाहेब, ते एकदम ठीक आहेत. इनफॅक्ट त्यांना उद्या डिस्चार्ज देखील देणार होतो, पण काय? त्यांचे आईवडील नाही म्हणाले. जर त्यांना आपण डिस्चार्ज दिलं तर ते लगेच शर्यतीत भाग घेतील आणि त्यांच्या आईवडिलांना ते नको आहे. नाही बरोबरच आहे त्यांचं. पोराची ही अशी अवस्था असल्यावर कुठले आईवडील पाठवणार आहे ना शर्यतीमध्ये? अगदी बरोबर आहे. नशीब आभीचं दुखणं पायावर बेतलं, काय कमी जास्त झालं असतं तर केवढ्यात पडलं असतं ते. तेव्हा तुम्ही आप्पा आणि इंदू वहिनी जे सांगतील ना त्याप्रमाणेच करा. काय ना की पोराचा जीव महत्वाचा आहे. शर्यत काय आज नाही पुढच्या वर्षी होईल. हे बघा, तुम्हाला पाहिजे तेवढे चार्जेस मी द्यायला तयार आहे. तुमची सगळी टीम आहे ना, कामाला लावा. आणि ऐका मी काय म्हणतोय ते, शर्यतीच्या दिवशी अभिला ते झोपे बिपेचं किंवा गुंगीचं इंजेक्शन द्या. म्हणजे काय ना की तो शांत झोपे. तरुण रक्त आहे, अंगामध्ये जोश आहे. शर्यतीची छर जर डोक्यात घुसली ना तर तिथून सुद्धा धूम ठोकील तो. म्हणून बोलतोय मी, बाकी काय नाही. आबासाहेब मला माफ करा, मी त्यांना गुंगीचं इंजेक्शन वगैरे नाही देऊ शकणार. मी माझ्या प्रोफेशनशी गद्दारी नाही करू शकणार आबासाहेब. कोण म्हणतंय गद्दारी करा म्हणून? अहो त्याचा जीव महत्वाचा आहे, रिस्क नको ना, म्हणून म्हणतोय. आप्पा पण मला तेच म्हणाले. मी एक मात्र करू शकतो, ते हॉस्पिटलच्या बाहेर पडणार नाही याची मात्र खबरदारी मला घेता येईल. तेवढं केलं तरी उत्तम आहे. बाकी डॉक्टर साहेब धन्यवाद. हा, तर आम्ही जे करू राहिलो ना ते चिरंजीवांच्या भल्यासाठी करू राहिलो. तुमच्या बंधू राजांना ना डोक्याचा भाग जरा कमी आहे, म्हणून त्यांना असं डांबून ठेवावं लागू राहिलं आम्हाला. आता आम्हाला बी केलं हौस नाही असं वागायची, पण करणार काय ना, दुसरा इलाजच नाही. लते, तू वचन दे मला, तू माझी साथ देशील. मामी. अगं आभ्याला काही व्हायला नको ना. हा मामी. त्याला सांभाळायला पाहिजे आपण. हा ना आत्याबाई, मला तर काय वाटतं ना, हॉस्पिटलमध्येच नाही ठेवायला पाहिजे होतं भाऊजींना. त्यांना घरी आणायला पाहिजे, एका खोलीत बांधून घातलं ना, म्हणजे कसं आता ते हॉस्पिटलमधनं झाले पसार तर कळायचं बी नाही आपल्याला. असे काही पसार होतील? हा, बारी बारीनं आपण सगळे पारा देऊ राहिलो तिथं. बापू आहे तिथं. आता थोड्या वेळाने मी जाणार आहे डबा घेऊन, आणि त्याच्यानंतर त्यांची आई जाणारच आहेत ना. हा, आणि जयू वहिनी बी जाणार आहे. हा, आणि एवढं झालं तरी डॉक्टरांच्या हॉस्पिटलमधले कर्मचारी मंडळी आहेतच ना नजर ठेवायला. हा ना, शर्यतीपर्यंत बाई काही व्हायला नको. आभ्याला सांभाळलं पाहिजे आपल्याला. नाही तर काय. हो,
थोरले मला स्पष्ट सांगा बरं आता, नाही म्हणजे तुम्ही त्यांच्या बाजूने आहे का आमच्या बाजूने? तुम्हाला भावाचा जीव वाचवायचा आहे का त्यांचं खूळ? मी तुमच्या बाजूने आप्पा. नाही, मला बी वाटतं त्यांनी शर्यतीसाठी जाऊ नये म्हणून. मी तुमच्या बाजूने. आशू, खरं ना? हे मेची शपथ. ओ, मी मेले तर तुम्ही दुसरं लग्न कराल, तुमचं काय जातंय? अगं हे मे जिबेला काही हाय? आतेबाई, काय हो तुम्ही माझी शपथ कायला घेता? एवढं आहे का तुम्हाला बायकोबद्दल एवढं वाटतं? हे मे तो विषय नाही आता. आशू, नक्की ना रे? आई, नक्की. आणलं ते तू ग? ते हा म्हण. कसं खोटं बोलू मी देवा. आलं ते? लतिका, लते, बोल ना. कोण येतोय मला बँकेतून? अर्जंट असेल, आलेच मी. तुम्ही निर्धास्त करा, आव्या नाही येत बाहेर. नाही ना आवा, त्याची गॅरंटी नाही ना मला. म्हणजे काहीतरी जुगाड करून बाहेर येईल तो. नाही नाही नाही, आपण हॉस्पिटलच्या बाहेर आपली माणसं ठेवू. हा ते करू आपण, पण अजून एक हा. आपला मुके आहे ना, त्याची वहिनी काम करते तिकडं. ती नाही का, ती गोरी गोरी कल्पना वहिनी, हो तुम्ही नाही का मागे तिला कामाला लावली होती तिकडं? हा 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 हा. तिचा काही उपयोग झाला तर. मुकेला सांगा वहिनींना घेऊन ये. हा सर. अभिनंदनचं काय? त्याचं काय? शर्यतीत आहे का तो? हे लतिका, तू माझा फोन कट केला. हॅलो सर. लतिका, तू माझा फोन का कट केला? सर, हे फोन का कट केला तू माझा? तुम्ही दिसलात ना मला. मग काय झालं? मग काय झालं? बॉस आहे ना मी तुझा. सॉरी सर. हा ठीक आहे. आणि थँक्यू बरं का. थँक्यू कशाबद्दल? वाचवलं तुम्ही मला. त्याच्यासाठी तर जन्म झाला ना माझा. म्हणजे कशातून वाचवलं मी? धर्मसंकटातून. कुठल्या? ते नंतर सांगते, आता काम आहे. हा बाय सर. थँक्यू. थँक्यू बोलली. बाबा, मला थँक्यू बोलली ती. पहिल्यांदा बोलली मला. अभ्या, अरे यामध्ये तुझंच येतंय पोरा. तुम्ही बी आता. हा मग, आणि या टायमाला मी आप्पाच्या बाजूने आहे. अरे यामध्येच तुझं आणि माझ्या लेकीचं दोघांचं बी येतंय. ठीक आहे. ठीक आहे, चिडला नाही? नाही, चिडायचं आहे पण काम नाही आता. थकलो मी समजावून. हा, तरी मी म्हणलंच की हा चिडला कसा नाही? मला नॉर्मल वाटण्यासाठी चिडावं लागणार आहे. आई आपण तर लगेच संशय येईल नाही तर. आता आभ्यालाच आभ्याची ऍक्टिंग करावी लागणार. काय म्हणते? ठीक आहे, चिडला नाही पण. डोक्यात काहीतरी शिजत असेल त्यांच्या. आणि घरी तिकडं
थोरले आलेत आपल्या बाजूने. आले का आणलं तिचं काय ह्या बोलणार इथलं तिशी. इथे का मला खोटं बोलायची भीती वाटते दादा. मी नाही का बोललो ते. अरे पण दादा, हे बाय, मी जर त्यांना सांगितलं असतं ना की माझा अभिमन्यूला सपोर्ट आहे तर ते मला हॉस्पिटलमध्ये जाऊ देणार नाही. अभिमन्यूला हॉस्पिटलमध्ये ना आपल्याला घरी कोणते. पण दादा मी खोटं कसं बोलू? लगे माझ्या चेहऱ्यावर दिसतं खोटं बोललं की. नाही लतिका, पण तुला बोलावं लागलच. पण दादा ते हे बाईला ते आब्यासाठी बोलावं लागेल. प्लीज तू आईला सांग की आम्ही तुमच्या बरोबर आहे म्हणून. नाहीतर आपल्याला अभिमन्यूला सपोर्ट करता येणार नाही. पण घरी कळलंच ना कधीतरी. तोवर अभिमन्यू शरद जिंकलेला असेल आणि एकदा का तो शरद जिंकला नाही की कोणाला काही फरक पडणार. आणि अभि आता जिंकलच. लते बोलले नाही तुम्हाला काही? मग आम्ही तुला एक प्रश्न विचारला होता. ते तू माझी साथ देशील ना ग माय? ऐक, ती देईल साथ. अभिमन्यूच्या हितापेक्षा तिला काय बी जास्त नाही. तू काळजी नको करू, ते आपल्या बरोबर.